अज्ञात अनोळखी मला 5 महिन्याचा काळ लोटल्यावर कळलं की मी मुलगा आहे की मुलगी. तू मुलगी आहे. मी प्रकाशाची वाट, मी किरणांची पहाट, मी सृजनांचा अभिमान, मी स्त्रीत्वाचा स्वाभिमान, मी सहृदयतेची भावना, मी भद्र जगाची संभावना, मी उदात्ततेचा कळस, मी जिवंततेत रंग भरणारा एकमेव पळस, जगानं दिलेल्या प्रत्येक भूमिकेला न्याय देणारी मी आंधळी न्याय देवता. आणि काम करून पैसा मिळवते. आल्या गेल्यांची सरबराही करते. चहा पळ्यांच्या डिशेस तयार ठेवते. शरीराची गरज भागवते. वंशाला दिवा देते. खर्चही फारसा नाही. रोजच्या जेवणा इतकाच 50,000 सहित स्वालांकृत घरपोच सेवा उपलब्ध. त्वरा करा, त्वरा करा, त्वरा करा. आपला ऑर्डर आजच नोंदवा. मी जन्म घेऊ की नाही? कुणीतरी येणार मी आली. मी चिमुकली सुमन आली. शिक्षणाचा खर्च, तुला लहानपासून मोठं करण्याचा खर्च, तिच्या लग्नाचा खर्च, आणि लग्न करून सासरी भाकरीच थापायची आहे. मग हिला शिकवायचं कशाला? टन 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 टन. अननसाचा, अननसाचा, आगगाडीचा, आगगाडीचा. कोण आहे तिकडे? हे पोट्टी आहे मास्तर. कोणती पोरगी? मास्तर रोजच येऊन बसते. का माहित कोणती पोट्टी आहे तर. कोण आहे का तू? मी काय एवढंच तुला शिक्षणाची आवड आहे तर तुझ्या आईला सांग शाळेत नाव दाखल कर म्हणा आणि मग हे शिकायला चल. पण इथून मध्ये मध्ये लुडबुड लुडबुड करत असते. नमस्कार मास्तर. नमस्कार. मी सुमेची माय. सुमेचा दाखला करायचा होता म्हणे शाळेत. बरं, 1 मिनिट. हा फॉर्म घ्या, भरून घ्या. फारम तर भरता नाही येत मास्तर. बरं, सांगा पोरीचं नाव? सुमन. पोरीच्या बापाचं नाव? बापाचं नाव? मास्तर काय तुम्हाला माहित नाही मी काय करते ते? बाई, हे सरकारी काम आहे. बापाचं नाव लागेलच. बापाचं नाव लागेलच. मग लिवा मास्तर. खरी सांगते, मरी आईला समोरून सांगते, लिवा तू. तिच्या केसाचा जट्टा बघाल मास्तर. नाकाचा पण आहे, नाकाचा. देवाचं दिलेलं देण आहे मास्तर, देवाचं. मास्तर जमीन उत्माटती, वय उखाडती, पण नांगूर घातल्या बिना आणि बी पेरल्या बिना रोपवर उगतं का? बोला ना मास्तर, उगतं. हे बघा बाई, मला माहिती आहे 9 महिने बाळाला पोटात पोसायचं ते आई. त्याला जन्म देताना नाना यातना सोसायच्या, त्या सुद्धा आई. एवढंच काय तर मला बाळाचा पहिला गुरु सुद्धा आई. पण एवढं सगळं असताना सुद्धा त्याच्या मागे पहिलं नाव लागतं ते बापाचंच नाव. बापाचं नाव तर लागेलच बाई. मास्तर काय तुम्ही खरंच नाही जाणत तुम्ही काय करते ते? मला माहित आहे ताई तुम्ही काय करता ते. मग आता तुम्ही सांगा, बापाच्या जागी माय नाव लिहून कसं चालत? बाप नाही म्हणलं तर माया पोरीचं कसं जमल मास्तर? कंजाबी देवाचं नाव नका लिहू, देवाचं नाव नका लिहू. देवानं काय केलं? तेनेच तर भरली नाही वटी. माणसाचंच लिवा, तुमचंच लिवा मास्तर. जात नका विचारू मास्तर, जात नका विचारू. आम्ही पुन्हा एकाची बाई आहोत का? घरोट्यातल्या बाया नावत आम्ही. तेवढं कुठलं चांगलं आमचं नशीब फुटकच गेलं. तुमचंच लिवा. तिथे जलम घेतलाच, पाटकी जलमली व तिथे पोटनीर ना गाडी सरकला, ना सुई ना काय जवळ सरकलो.
पण मन करचले. मी तुमच्या पाया पडते मास्तर. एवढं माझं तुमचंच नाव, एवढं माझं तुमचंच नाव मास्तर. माय हे घे. ते अवय ऐकतोस का? धंदेवालीची पोरी का ना शाळेत येते म्हणे आजकाल. अहो का गोष्ट करून राहिली? अहो तुला आज माहित झालं? हे गोष्ट बाई मला 7 दिवस पहिलेच माहित झाली. अगे माय, अहो मी ना तर माझ्या पोट्याला सांगून ठेवलं बाई का तिच्याजवळ बसायचं बी नाही, तिच्या डब्यातलं काही खायचं बी नाही. कोण चढवण बाई आपले पोरं ह्यांचा बाई. अहो ते तर सोड. 7 दिवस पहिले काय झालं? आमच्या या कार्डाच्या दप्तरामध्ये या पोट्टीचं पुस्तक सापडलं. असं हाणून काढलं का नाही त्या पोराने, चांगलं लालच करून काढलं. लई बेस केलं बाई, लई बेस केलं. अहो पण मी का म्हणतो, या पोट्टी बातमीनं शाळेत जावंच पाहिजे. त्या मास्तराला सांगा या पोरीला शाळेतून काढा म्हणा, नाही तर आम्ही नाही पाठवतो आमची पोरं शाळेमध्ये. कोण सर्वण नाही पोरा नाही तर काय? सुमे, तू उद्यापासून शाळेत नाही जात बाई. नाही जात तू. माय मी शाळेत नाही जायचं, मी शिकायचं नाही. का झालं तुले? अबे का झालं बे? तिच्या मायनं मारलं वाटते तिले. अबे तिची माय नाही मारत ना बे. मारती माय माय शाळेत सगळं जाऊ म्हणलं. काऊन व काऊन कधी कसं कायले कायच्यासाठी तुझे तर बोलू दे, आपलीच पट्टर पट्टर लावशील. अब तुला मायने समजावून सांगलं थोडस का शाळेत जाऊन म्हणा मला डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे. ते कोणती का ना बाई चंद्रावर गेली होती म्हणे, मला तिचं काही नाव माहित नाही. तर ते ती चंद्रावर जाऊन सेल्फी करायचा म्हणा, सेल्फी. हे समजा तर ठीक आहे, पण ते ऐकल माया. अहो तू बायका आहे का मग बायचीन देवा. तिच्या बापाला बी ऐकायला लागत ना. तुम्ही काम कर, तू का रे आपल्या माली थोडीशी लोथडला, तुला थोडसा मस्काला. तुला का म्हणा का जर मी शाळेत जाईन म्हणा तर माझ्या डोक्यावर मस्त लाल लाईट वाली गाडी लागते, पैसा भेटते. एक काम कर, तू जशी आपल्या मायला समजून सांगशील का नाही तशी आम्हाला समज आम्ही तुझ्या माया. त्या मायला का दाढी मिशी येते का बे? समजा ना 5 मिनिटासाठी. समजा ना समजा ना. फक्त तुझ्यासाठी सुमे. पण मी का म्हणतो, आता तू घरी जाऊन आपल्या मायला का म्हणशील तसं आम्हाला म्हण. चल आपण पण माय नका तोडू माय साडा. लय लय शिकून मोठं व्हायचंय मला. परवाच आमच्या मास्तरीन बाई बनल्या होत्या का नाही, तुमची पोरगी डोक्यानं लई बेस आहे. तेव्हापासून एकच सपोर्ट पडतोय मला माय. नका तोडूस. अहो तू पागल झाली आहे का? तू पागल झाली आहे का? मी ना तुला 10 वेळा सांगितलंय का शाळेचं नाव काढायचं नाही म्हणून. येऊन जाऊन नुसती आपली ढा 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 ढा. याच्या नंतर का तुला शाळेचं नाव काढलं तर तुला मी सोडूनच काढीन सुमन. चालली मी तर आली मोठी शाळेत झाली. थोडस पैक पण यात नवं काम मिळणार आहे मला. माय मग जाऊ दे ना. काय लावलं होती साडा दिवस रात्र हाळाचे काढा करतो तेव्हा कुठं पैसा येते घरी, तो बी तुम्हाला खावले, तो बी तुझ्या साडे टाकू म्हणतात. नाही यायचा पैसा बाई तिकडे नाही पाठवत स्वतः मी तुला शाळेत. माय अगं फाट उठ्या रंग्या मोंग्याले बी बंगल, भाकरी बी भरा भरा थापून टाकन, गाईचं शेण उठून जाईन पाण्याला. मग जाऊ दे ना माय, नको तोडूच माय साडा. सुमे तुला एक गोष्ट सांगते, शाळा सोडून बाकी काही मत सारे हट्ट पूर्वी, पण शाळेचं नाव नाही घ्यायचं. चल परितून थोडेसे बी खर्च काय पाडणार तुला. गणवेश फाटला पण चालेल मला. रिबीन नग, दप्तर नग पैसा खायला. मग जाऊ दे ना माय, नग थोडस माहिती. चुप बस. तुला 10 वेळा सांगून तरी समजून नाही राहिलं का? अहो त्या माणसाने तो शाळेत जाणं नाही आवडत पोरी. अहो 10 लोक शेण घालतात ना तोंडामध्ये. तुला समजून कसं नाही राहिलं म्हणून तुला समजून कसं नाही राहिलं? अहो ऐकत जावं. ए पोरी ए रोज तू तळफडती रात्र आणि त्या काळ्या सावल्यांचा जरा. पण माय घाबरू नको, मी हाय ना तुझ्या संग दुःख झेला.
मग जाऊ दे ना, नको थोडस माहिसाळा. आणि माय जेव्हा लय शिकून नंबर काढी न पहिला, तेव्हा तू माझ्यासाठी रडशील घडाघड. तो तुझ्या डोळ्यातला अश्रू माझ्यासाठी सोन्याचा गोडा माय. माय मग जाऊ दे ना माय, जाऊ दे ना माय, नको थोडूस माहिसाळा माय, नको थोडूस सुमे उठ. अहो मला समजलं तू हेच खरं. अहो ज्या समाजाना माई कधीच चिंता केली नाही, त्या समाजाची चिंता मी काय नाही करू. बाई ह्या सारायच्या नाकावर लिंबू टिचून तू शिक, लई मोठी हो. मले ना मायासारख्या कित्येक बाई आले ह्या किचाडातून बाहेर काढ बाई. लई मोठी हो, लई शिक. करशील ना बाई माया स्वप्न पुरं. लई शिकशील ना मा, करशील ना मा स्वप्न पुरं. मी लय शिकीन, तू या सपान पुरं करीन माय. मी लय शिकीन, तू या सपान पुरं करीन माय. मीनं बेचा पाडा नाही लिहिला आहे. मला मास्तरानं 2चा फाळा लिहायला लावला, तर मी नदी नाही लिहिला. बस आपण लिहूया. आपण लिहू का? लिहूया. बे कबे बे दुने 4, बे त्रिक 6, बे चौक 12, बे पंचे 18. एक मिनिट, बे चौक 12 बापानं तुला शिकवले होते का बे? अबे माझ्या बापाचं तुमच्या माईच्या गावात बोलवत शेमडेले. काय झालं बे? बेचं पाडा म्हण बे म्हणतो. शेमड्या बे म्हण का? हाडा म्हण. बे बे बे. बेदून 4, बेत्रिक 6, बे चौक 14. घे सेंबडाले तर येत नाही, आपल्याला काय सेंबूड काढून फाडे शिकवणार आहे? अबे उजेड पाड्या, तुला येत नाही तर बोलते काय बे तू? बोलते मी तू. मी काय म्हंटला? आंबे पाण्याला जातं का? मी का म्हणतो, काय शेतामध्ये मस्त आंबे लागले आहे, काय का खावाले. पण मास्तर बाई मी बाजारात जाते ग. होय. कोणी आलं का सांगशील बाजारात गेली म्हणून? होय. काय करताय ग? नमस्कार दादा. नमस्कार. पतंग उडवत आहे वाटतं. होय होय. नवीन नवीन शिकले. दे मी मदत करू का? चालेल. हे बघ, हात इकडे पकडायचा, असं पकडायचं आणि काऊन ग तुझ्या मायने शिकवलं नाही का तुझ्यासारखं लाजणं, फटणं, ओरडणं? ती वयात येते तेव्हा पांढऱ्या शुभ्र साडीवर लाल किनार पेटून उठते आणि आभाळ कुटुंब भरत काळ्या कीर्त सावलांनी गिधाडांच्या. लागलं का तुला? अशी कशी पडली? धड पडलीस? अगं डोकं दुखत असेल तुझं. अगं थांब ग, डोकं दुखत असेल. माझं डोकं दुखायचं की नाही, तुझ्याही असंच माझं डोकं दाबून द्यायचं. तिचा तो श्वास, तिचा हात, ती वयात येते तेव्हा तिच्या डोळ्यातील रंगबिरंगी स्वप्नांची बोली लावली जाते आणि खणखणीत नाणे दान होतात धर्मार्थ खंडाची.
काय ग बोरी, काय झालं तुला? पडली कुठं पडलीस? रस्त्यात. पण तुम्हाला द्याले माझा पैसे नाही. पैसे मागताय कोण तुला? अगं तुझ्या आईचं खात आहे ना माझ्याकडं. येतच का तुझी आई अधेमध्ये गोळ्या आणि इंजेक्शन घ्यायला? तुझंही नाव लिहितो की त्याच खात्यात? चल श्वास घे बरं जरा जोरात. ती वयात येते तेव्हा देवाचा पुरुषत्वाला मात चढतो आणि पंचारती होते रात्र चढत असताना पेटविण्यासाठी. ती वयात येते तेव्हा संपून जाते. उंच उंच झोके आणि सागर गोटे. उंच उंच झोके आणि सागर गोटे. कुठे पाहायला काय लागलं? करून लागली? ओ माय माय काय बनवती? राधा म्हणू, चंदा म्हणू की चांदी बेगम म्हणू? अव मी तरी सांग कोणाची औलादा? ट्रक ड्रायव्हर वाल्याची का त्या पोलिसाची? बोलला माय, बोलला वो खाऊ उत्तर न्यायाच्याकडे सोड दे. तू तू हे कायच्यासाठी करत माय? पैसा वय सोनं वासनाचं खेळ. हवा मला जलम तरी कायले दिलं माय? वेळेवर लक्षात नाही आलं म्हणून का पार पाडून पडलं नाही म्हणून? दल्लो खायले पोटावर लाथा भुक्या मारायला लावतीस. निदान जन्मल्यावर माझ्या गळा तरी गोटून देतीस माय. सोपं होत नव्हते त्यासाठी, सोपं होत ना. अहो मी सोसल्या असत्या ना माय, मी वेदना सोसल्या असत्या. काऊन फसलं आपलं विचारी दूध तू ना म्हणे? काऊन फसलं? बघ ना माय, बघ त्या तुझं म्हणून माहित त्वचा बघ. आता पोचते माय मला कोळ्यासारखी, पोचते कोळ्यासारखी माय. माय सगळंच अस्तित्वही नव्हतं माय. मला माय सगळंच अस्तित्वही नव्हतं. लोकांच्या नजरा माझ्या शरीराचा भेद घेतात माय, माझ्या शरीराचा भेद घेतात. मी तुही पोरगी ना बा, तुही मला मार मार म्हणतात. दुकानात ठेवलेला ताजा माल, शिळ्याचा ताजा माल. नाही पाहिजे एक शब्द येतात नको. तू बाई ना काय बाई भोग्य वस्तू माय. मी कोण माय? मी कोण माय? कोण बघी? मी उद्याची तू का माय? मी उद्याची तू का माय? मी उद्याची तू का माय? मी उद्याची तू नाही सुबे. हवा तू उद्याची मी नाही. तू सुमनच नाही. हवा मी धंदा केला या पोटाच्या भूके पायी मी लोकांच्या शरीराची भूक भागवली. माय बी लई मोठं सपान होतं. मी खूप शिकावं, खूप मोठं व्हावं, लई नाच कमवावं. पण बाई नाही झालं ते सपान. पण तू लई मोठी हो, लई शिक, माया सपान पुरं कर. आमच्यासारख्या बायाले या किचाडातून बाहेर का? तुला ऐकायचं आहे ना मी धंदा काऊन केला? अव पोट्टे, मी ना धंदा नसता केला ना तुला धंदा करायला लागला असता. माय मी चुकले, माय माफ कर मला. माय मी चुकले, माय माफ कर मला. माय मी चुकले. माय हा पोरी, मी येतो कॉलेजातून, जरा उशीर होईल. अगं सुमन, ते मास्तरांनी सकाळी कुठल्या पुस्तकात गणित दिलं होतं हे शोधून दे ना प्लीज. मी ते पुस्तक खूप शोधलं, भेटतच नाहीये. तसं बी तू या नजरा पुस्तकात कमी ना लोगाईवर जास्त राहतात. सांग. सॉरी सुमना, मला तुला त्या नजरेने नव्हतं बघायचं. नाही रे, तुझी चुकी नाही. मला पारख आहे.
चांगल्या आणि वाईट नजरेची. हे मात्र तुम्हाला तर प्रश्नात पडलं सुमन. कधी तू म्हणते की तुला चांगल्या आणि वाईट नजरेची पारख आहे, आणि जेव्हा मी तुला वळून बघतो तेव्हा मात्र तू मग तिकडे बघतेस. तू असं का करतेस ग? असं का करतेस? मला दिसते ती चमचमणारी रात्र, अलीकडे दाटलेला तो काळा अंधार, बासरीच्या अशा तीव्र मधुरपणासारखा तो थैमान वारा, आणि त्यात कुठेतरी एकटं असण्याची ती मंद ग्वाही. कित्येकदा बघितलंय हे स्वप्न, झोपेत आणि जागेपणी. तुला का सांगाल असं वाटते कळत नाही, पण थांब, घाई करू नकोस. माझे अर्ध फुललेले हे शब्द अर्ध्यावरच खुलू नकोस. हे ऐकताना जर हसशील तर मर्द असशील, धावशील माझे अर्ध फुललेले स्वप्न आपल्या ओंजळीत भरायला. जर खरा प्रेमिक असशील, समजशील तुझ्या शब्दातील मधल्या अंतरात धपाकते माझं काळीज. तर मग तू कोण असशील? कोण असशील? पती असशील की परमेश्वर असशील? चलशील जर माझ्या सवेत निखळ नितळ स्वप्नांकडे, समजून हे की ते हाती येईल न येईल, पण अपरिहार्य माझे कोसळणे, धापत धावणे, माझा विश्वास की माझं मलाच लढता येईल. मग नेमकी कोण असशील? मग नेमकं तू कोण असशील? मित्र असशील की पती असशील? मी आली बघ. सुमे, लई वेळ लावला बाई. बाई मैत्रिणीकडे गेली होती. सुमे, हा 2-4 दिवसापासून पाहून राहिली. हा कोणाच्या प्रेमागिमात तर नाही पडली? नाही माय. बाय बाय, तुला मी साफ सांग, हे जग आहे ना लई वाईट. वय माय. याच्यात प्रेमागिमात नाही पडत. नाही नाही. तू ये एकच सपान राहिलं. हो. मायावाय लई शिक, वय. लई मोठी हो. वय माय. माया सपान पुरं कर. वय माय. शिकशील ना बाई? वय. करशील ना माया सपान पुरं? वय माय. धोका तर नाही देशील? नाही, नाही. धोका नको देतो. नाही माय. धोका नाही देशील ना? नाही माय मी तुला धोका नाही देईन. मी लई शिकीन. हा तुझं नाव मोठं करीन माय मी लई शिक. हा पाणी आण लवकर, हा. आणि जेवायला या, भूक लागली आहे. आयला मान लागली, खायला काय तरी. कोणी आठवण केली वाटतं? पोटाला काय झालंय तुझ्या? मुंगी चावली. सुजलेलं दिसत आहे, वय. तर लाव ना काहीतरी. होतील ते बरं. हवं आधी तुम्ही हे सांगा, 15 दिवस झाले या दिशेने तुमचा ट्रक वळलाच नाही. काय तुम्हाला माझी आठवण नाही येत? आठवण आली वाटतं. टरकचा धंदा झाला लई वाईट आहे. दिवसभर झाला राबा, आठवण ते येते. आणि मग घर? चारातल्या 10 वेळा सांगितलं घराचं नाव नाही काढायचं म्हणून. मग सुमन, घरदार आपल्याला नाही. 10 वर्षाचा होतो तेव्हाच घर सोडलं आणि हे ट्रकचं स्टेरिंग हातात घेतलं. आई असते कराडला, जातोय कोण भेटायला. आणि मग बायको? झाला बायको बिको नकच आला आपल्याला. एक 5-6 वर्ष तरी तूच आहे, जीवा भावाची, लाडी गोडीची, प्रेमाची. हा गोड दिसतेस ग. ये ना. मायले बोलवतो या. माय
आलंय बघ. डोळे खाली. कोण आलाय पोरी? मी हाव. अव वस्तीवाले थुकून राहिले. काय झाल्याची? पोटूशी आहे ती पोट्टी. नाही बापा, अव काय नाही पाहिजे इकडे फालतूचे धंदे. सॉरी माया. नाही का कारण आहे पोट्टा जन्माले घालून. अव तुन बी थेच केलं, हे बी थेच. अन गिलचं येणारं पोट्ट बी हेच करत. अव हेच स्वप्न पाहिलं का तुनं? सुमे, हा माणूस का म्हणते बाई? पाडाले लावते पोट्ट. अव का म्हणते नाही, त्या टरकवाल्यासोबत का गुल खिलवते ती पोट्टी मध्ये का माहित नाही म्हणते का? बोलवून आणतो त्याला इथं. ये रे. फक्त प्रेम केलं. पोट्टी. ए आके, काय झालं का? का बोलवलं इकडं? हा माणूस का म्हणते सांगण्याची? का बाई हे बापा? ए फालतूचे धंदे मला सांगायचे नाही. हे काही पोरबाळ माझं नाही. ये आके. पण तुम्हीच तर म्हणले होते ना मी एक जीवाची म्हणून. अगं तुम्ही बायका म्हणजे महावरचा घंटा. कोण बी यावर टणकन वाजवून जावा. माझं नाही हे पोरग. हे आके, हे कोणाच्या बी नावाचं चिक्कल माझ्या नावाने पेरू नकास. पाडायला लावते पोरगा. पाडायला लावते पोरगा. अगं पाडायला लावते पोरगा. 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 अगं पाडायला लावते पोरगा. पाडायला लावते पोरगा. पाडते पोरगा. पाडते पोरगा. पाडते पोरगा. पाडते पोरगा. पाडते पोरगा. पाडते पोरगा. तुम्ही काय पाहिजे? नाही बाय, मी त्या मुलाला जन्म देणार. मी त्या मुलाला जन्म देणार. पूर्वीपासून संघर्ष करीत जीवन बेलीला जबरीनं लगडलेलं पुष्प आणि मीच घरादारासाठी झालेलं संवेदनांचं बाष्प. मी जोगीन, मी भोगीन, मी पत्नी, मी वेश्या, मी मुलगी आणि मीच माता, मुलाची, पित्याची आणि पतीचीही. मी करुणेचा सागर, मी प्रीतीचा आगर. रेखा, सुषमा, माया, जया, पार्वती, कमला, जोरा, सखुबाई, बकुबाई, बघाल तशी, बनवाल तशी. जगाच्या कराड रूपानं नाही घाबरवू शकणार माझ्या अस्तित्वाला कोणी. मी येणार, मी येणार. जगाच्या या धारणा बदलवायला मी येणार. परत परत सारे कोश फाडून, सारे विद्वेष गाडून मी येणार. जन्म घेणार, जन्म देणार, पोचणार आणि उभारणार एक सुंदर जग माणुसकीचं. मी माणुसकीचं बीज पेरणार गर्भात. मी समजूतदारीचं खत पुरवणार नाळीतून. मी दूध पाजणार समानतेचं. कुठल्याही बीजातून जन्मली असली तरी मी आहे अस्सल स्त्री, पवित्र स्त्री. जगाच्या कुठल्याही अपवित्र व्याख्या माझ्या अस्तित्वाला स्पर्शू शकत नाही. कुठल्याही अग्निदिव्याची मला आवश्यकता नाही. मी जगन्माता आहे, जगदंबा आहे, जन्मदात्री आहे. मी कायम पवित्र आहे आणि मी जन्माला घातलेला जीव परमेश्वराचा अंश आहे. मी जन्माला घातलेला प्रत्येक जीव परमेश्वराचा अंश आहे. तो अंश जगाला द्यायला मी येणार. मी सच्च्या मानवाला जन्म घालणार आणि माझ्या अस्तित्वाच्या प्रत्येक रूपाला न्याय देण्यासाठी सर्व